हॅलो, हा बोला ना. अजित साहेबांना घ्या ना. माझ्या याच्यावर बोर्ड नाही हो साहेब. माझे होत नाही. बरं मी काय म्हणतो, आता विषय असा आहे की सकाळी आप्पाचा मला फोन आला. हा, म्हणलं की बा यांना सगळ्यांनाही माहित आहे की बूथ प्रमुख जे आहेत ते मॅक्सिमम आपले आहेत, आपल्या शिवसेनेचे बूथ प्रमुख नाही आहेत. हा, मग म्हटलं तर म्हणे बा त्यांचं म्हणणं असं आहे की हे अडीच वाटप करून तुमचंही माझं बोलणं झालं होतं आदल्या रात्री पण आज सकाळी पण व आपण सगळं कम्प्लीट झाल्यावर त्यांना 2,500 इश्यू करू, 2,500 पहिले देऊ. तर मग मी तुम्हाला म्हटलं की असं करू नका, कारण की तुम्ही मला काय सांगितलं साहेब की बीजेपीला तुम्ही 2,500च्या हिशोबाने निम्मे देऊन टाका आणि निम्मे शिवसेनेला द्या. शिवसेनेवाले बीजेपीचं वाटताना समोर राहतील आणि शिवसेनेचं वाटताना बीजेपी वाले समोर राहतील. बरोबर, जेणेकरून दोघांना दोन्ही याला पोहोचले पाहिजे. ते आपलं नियोजन. त्याच पद्धतीने आज साहेब. ऐका ना. हा बोला ना. आता हे तुम्ही पहा, मला ते म्हणत आहे याच्यामध्ये, मला जेव्हा त्याचा फोन आला पहिल्यांदा की बा यांचं म्हणणं आहे की बा 2 लाख काय ते 2,500 प्रमाणे उरलेल्या पुढचे पण तुम्ही वाटप करा आणि जे काही शक्ती केंद्र प्रमुख किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही हे सगळं वाटून द्या, वरती करून टाका. मी त्याला म्हटलं की जे बूथ साठी आलेले आहे ते बूथ साठी कर, ते तुमचे काही सकाळी 6:30 वाजता एक प्रश्न विचारलेला की नंतर साहेब असं होईल की शक्ती केंद्र प्रमुखाला आम्हाला पैसे नाही आले, तर तुम्ही मला काय बोललेलं त्या 2,500 सगळे काय आमचे होतात ते मॅनेज, तुम्ही त्याच्यात काय लक्ष घालायचं नाही. ऐका एक मुळात तुमची माझी धारणा पक्की पाहिजे की हे काही कोणा बूथ वाल्याला पैसे नाही देऊन राहिलो आपण, ते बूथ मॅनेज करायला पैसे देऊन आलो. तिथे आपण कोणाला देत नाही. आमच्या इकडे भाजपमध्ये शक्ती केंद्र प्रमुखाला वैयक्तिक पैसे दिले जातात. जे आज जे आपण दिले हे वैयक्तिक दिले नाहीये साहेब. शक्ती केंद्र प्रमुख आहे ना ह्या इलेक्शन पासून निर्माण झालेले आपले, बरोबर आहे? आय एम राईट ऑर रॉंग? आधी नव्हतं, या वर्षभरात राव ठीक आहे. मी हे शक्ती केंद्र प्रमुख, मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी होतो आणि माझे अध्यक्ष होते सुदैव मुनगंटीवार, दिगंबर विषय आणि मी पण जिल्हा अध्यक्ष होतो. सोडा मला काय म्हणायचं आहे, तुमचा काय अभ्यास कमी पडतो मला नाही माहिती. नाही बरोबर, पार्टीत का आपण सोडा. पण आता वाटून टाकले प्रश्न, हे नक्की आहे. वाटून टाकले आता पैसे, आता काय प्रश्न राहिला मला तो सांगा मुळात. नाही वाटून टाकले असाल तर ठीक आहे. मला फक्त जो फीडबॅक आला तो मी आता शेअर केला. बरोबर. फीडबॅक आम्हाला आमच्या संघ परिवाराकडून आला की कारण कसं आहे, आम्ही बाकी ठिकाणी काही फार कोणी तेही आमच्यामध्ये बोलत नाही, आम्ही त्यांच्यामध्ये बोलत नाही. पण हा जो आहे ना, हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा पूर्ण बेल्ट आहे. बरोबर आहे. मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन मिशनरीज आणि बाकी लोक काम करतात. फीडबॅक असा आलेला आहे की 2,500 रुपये जे तुम्हाला पाठवलेले आहेत ते 2,500 रुपये खाली काम कमी अपुरे पडतात आहे. पण शिवसेनेचे तिथे आहेत 2,500 रुपये. त्यामुळे दोघांनी मिळून एकत्र येऊन कुठे जर कमी पडलो, कारण हिली एरिया आहे, थोडासा स्कॅटर्ड भाग आहे, त्यामुळे हे एकत्र असणं चांगलं आहे. आम्ही पहिले म्हटलं पण वरच्यांनी निर्णय घेतला की भाजपचे भाजप जाऊ, सेनेचे सेने जाऊ. बरोबर. त्याचं म्हणणं आहे की सेनेचे जे आहे तुम्ही म्हणाले ते खाली आलेले नाही आहे. भाजपचे कुठे आलेले आहे काय आहे ते तुम्हालाच माहिती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. मी म्हटलं बा मी सकाळी त्यांना लक्षात आणून दिलं हे 5,000 रुपये अपुरे पडतात, पालकमंत्र्यांनाही कळवलं. विषय असा आहे की आपले जे 5,000 रुपये आपण दिले असं म्हणता ते खालपर्यंत गेले नाहीये. मी आता साहेबांना म्हटलं की तुम्ही एकदा ते चेक करा आणि तिथं, कारण की हा फीडबॅक आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यांना काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. बरोबर. त्यांना आपण विजयी व्हावं आणि आपल्या सिस्टीम मध्ये कुठे काही काही गॅप असेल तर ते आपल्याला पटकन सांगतात. आता बोलू साहेब? हो. आता तुम्हाला सांगतो दोन्हीकडून पण 100% काम झालेलं नाही. मी फीडबॅक घेतो. अजूनही माझ्याकडे एक राणीगाव सर्कलचं अजून आलेलं नाहीये. बाकी 4 सर्कलचं आले ना तर आपलं 100% सक्सेस नाहीये. त्यात बीजेपीचं पण नाहीये आणि सेनेचं पण नाहीये. काय म्हणतो तुम्ही एक काम करा, मी अजूनही तुम्हाला सांगतो, मी अजूनही आता राणीगाव सर्कल मध्ये या रात्री तुमचा आप्पा घरी जाऊन झोपला असेल आणि दुपारी 3:30 नंतर साहेब उठले फाईल वाटायला. साहेब ही दुर्दैवी घटनामध्ये मला सांगायचं नाही आणि कंप्लेंट पण नाही करायची की पूर्ण अधिकार आहे कंप्लेंट दिलेत. ऐका ना, तुम्ही आमचे बॉस आहात,
एक तुम्ही मिनिट आमच्यावर मॉनिटरिंग करणार आहे, तुम्ही आमचं सगळं हे करा. मी कोण काय किती बोलतो वाजता उठतं, कोण किती वाजता झोपतं, सगळं तुम्ही मॉनिटर करा, काही प्रॉब्लेम नाही. नाही मॉनिटरचं नाही साहेब. सकाळी 10ला जर पैसे पाहिजे होते 10ला मी आणून दिले. माझ्याकडे पोहोचले पण नव्हते तरी पण मी बीजेपीचे पहिले पैसे साईडला काढले, 10 वाजता हातात दिले. ते वाटायला जर माणसं 3:30ला निघत असतील तर साहेब काय म्हणायचं आता आपण? मी काय म्हणतो, सांगा ना आता ह्या टाइम गॅपला काय म्हणायचं? टाइमपास काय वेळ काढू शकता म्हणजे? मी काय बोलतो तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, कारण की तुम्ही आमचे सगळे साहेब, निरीक्षक होता. आपण झिरो काम केलंय. झिरो माझा आरोप आहे आणि मी हे पूर्ण तुम्हाला सिद्ध करून मी आपल्या बीजेपीच्या, मी स्वतः बीजेपी होल्डर आहे आणि मी बीजेपीच्या कार्यालयात त्याची कंप्लेंट करणार, रितसर सगळं काय करणार आहे. पण अति डोक्यावरून पाणी गेलंय साहेब. कारण सगळे बूथ प्रमुखांचे पैसे हातात देऊन 10 वाजता जर तो व्यक्ती 3:30ला बाहेर निघत असेल जाणून बुजून, तर काय अर्थ याचा म्हणजे? मला तुम्ही हा फीडबॅक दिलाय. विचारा तुम्ही तुमच्या तालुका अध्यक्षाला विचारा साहेब. कारण काय माहितीये का, तुम्ही जेवढे लाड करतात ना तेवढे लाड त्याचे कोण नाही करत आहे. आणि आतापर्यंत ह्या 15 दिवसाच्या प्रोसेसमध्ये कमीत कमी अमरावतीला 4 ते 5 वेळा ऐका 5 ते 6 वेळा तो अमरावतीला आलेला आहे. काही त्यांनी प्रोसेसमध्ये काम साहेब केलं नाही तरी पण आम्ही तुमच्याकडे 1 रुपयाची कंप्लेंट नाही केली. आज शेवटच्या दिवसाला मी सांगतोय तुमचे काही नोकर नाही आम्ही. हो कोण कोणाचा तक्रार करायची नाही, मर्यादित बोलायचं, लाड पुरवतो, पेड पुरवतो, शब्द वापरायचे. नोकर नाही कोणी, नोकर नाही कोणी, बोललेले नोकर नाही कोणी, नोकर नाही कोणी. पण तुम्ही साळुंके साहेबांना उलट बोलले की नव्हते त्या दिवशी? अरे बोलणार आहे, आमचा हक्क आहे तिथं. बोललं नका, हाकलून देईन तिथून मी. कोणाला? काय उद्याच्या उद्या एक बूथ काम नाही करणार. लाड केले, हे केले, ते केलं, तुमच्या बापाच्या जीवावर करतो का आम्ही? कोण कोणाच्या बापाच्या जीवावर नाही करत आहे. तुम्ही आम्हाला शिकवायला आले का तिथं? कोण शिकवत? हाकलून दिले, एक काम नाही करणार उद्या तिथं कुणी. हे तुमचं आहे साहेब, आम्ही थोडी बोलतोय तसं. लाड केले, धमक केले, तमुक केले. मला अक्कल आहे का नाही? एक राज ठाकरेंनी तिथे हरिशालचा पोरगा दाखवला सभेमध्ये, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस घालवा लागले. आता सांगू तुम्हाला, मुकुंद कुलकर्णीचा नंबर आपल्याला कोणी दिला विचारा आणि ते फॉलोअप कोणी करायला लावलं विचारा तुम्ही. हे जाण आहे मला साहेब. आणि एक लक्षात ठेवा, यू आर नॉट माय बॉस. मुकुंद कुलकर्णी आम्हाला संघटन करावं लागते. एका मिनिटात तुम्ही पहिले धार्मिक सोडा. आत्ताच्या आत्ता धार्मिक सोडायचं सोडून दिली, चला सोडली.